नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी सगळ्यांच्या आवडीचा असा पिझ्झा बनवून दाखवणार आहे। पण पिझ्झा असतो तो मैद्याचा, तर मी तुम्हाला मैद्याचा पिझ्झा नाही तर मी आज तुम्हाला चपातीचा पिझ्झा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। चपातीचा पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चपातीचं पीठ जे मी आधीच मळून ठेवलं होतं, त्यानंतर लागणार आहे पिझ्झा सॉस, त्यानंतर शिमला मिरची मी अशी चिरून घेतली आहे बघा, अशी क्यूब मध्ये मी चिरून घेतली आहे। त्यानंतर कांदा सुद्धा मी तसाच चिरून घेतलेला आहे। त्यानंतर ब्लॅक पेपर, त्यानंतर मॅगी मसाला, चीज, ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स। सगळ्यात पहिल्यांदा आपला जो कांदा आहे आणि शिमला मिरची आहे ती मी थोडीशी फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी मी तडका पॅन आहे माझा छोटासा, त्यामध्ये ती फ्राय करणार आहे। थोडं तेल टाकते। शिमला मिरची आपली थोडीशी अशी फ्राय झालेली आहे, ती मी काढते आणि त्याच पॅन मध्ये कांदा थोडासा फ्राय करून घेते। शिमला मिर्च आणि कांदा दोन्ही फ्राय करून झालेत। आता मी चपाती करून घेतेय। ज्याप्रमाणे आपण चपाती करतो त्याचप्रमाणे आपल्याला चपाती करून घ्यायच्या दोन। हे पहा, अशा प्रकारे मी दोन चपात्या करून घेतलेल्या आहेत। आता मी ह्याला तेल लावणार आहे। तर मॅगी मसाला टाकून घेतेय। यावरती मी थोडंसं चीज किसून घेतेय। हे पहा, जास्त नाही किसले, थोडंच किसले। आणि आपली जी दुसरी चपाती आहे ती मी यावरती टाकणार आहे। आणि ह्याप्रमाणे असं पॅक करून घेणार आहे। फोकच्या मदतीने मी ह्याला पॅक करणार आहे व्यवस्थित। हे पहा, अशा प्रकारे मी साइडने पूर्ण असं करून घेतलंय फोकच्या साहाय्याने। मध्ये मध्ये सुद्धा थोडं थोडं केलेलं आहे, जास्त होल नाही पाडलेले, नाही तर चीज बाहेर येईल। आता मी हे तव्यावरती टाकून घेतेय। आता हे पलटी करून घेतेय मी। दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजू देणार आहे मी। हे पहा, एक साइड मी अशा प्रमाणे भाजून घेतली आहे आणि दुसरी साइड अशा प्रमाणे भाजली आहे। मी आता काढून घेतेय। मी आता पिझ्झा सॉस लावून घेतेय चपातीला। मी थोडासा टोमॅटो सॉस सुद्धा टाकतीये।
मगाशी मी तुम्हाला दाखवलं नव्हतं टोमॅटो सॉस, पण मी टाकून घेते थोडासा टेस्ट अजून छान लागेल म्हणून. हे जे सॉसेस आहे ते मी चपाती ज्या साईडनी जास्त व्यवस्थित भाजली होती त्या साईडला लावून घेतलेले आहे. आता चीज किसून घेतेय. हे पहा, मी अशा प्रकारे चीज किसून घेतले. आता मी ह्याच्यावरती थोडीशी ब्लॅक पेपर टाकणार आहे. आणि आपण जे शिमला मिर्च आणि कांदा थोडेसे परतून घेतले होते ते पण ठेवणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी कांदा आणि शिमला मिर्च लावून घेतलेली आहे. आता मी पुन्हा एकदा तव्यावर ठेवणार आहे. आणि ह्याला झाकून ठेवणार आहे, जेणेकरून चीज जे आहे आपलं ते मेल्ट होईल आणि खालनं जी चपाती आहे ती पण व्यवस्थित भाजली जाईल. हे पहा, मस्त असा पिझ्झा आपला तयार आहे. त्यावरती मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकतेय. आणि ऑरिगेनो. झालाय ना मस्त असा हेल्दी पिझ्झा. तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा झालाय तो. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा. माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. तुमची प्रत्येक कमेंट, प्रत्येक फॉलो, शेअर खूप खूप महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. तर नक्की शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.